हॅलो फ्रेंड्स, आज मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार आहे। आज सगळेजण महालक्ष्मीची पूजा करतील आणि नैवेद्यासाठी गोडधोड काय बनवायचं असं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल। अगदी सोपा असा पदार्थ घेऊन आपण आज आलेलो आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 1 वाटीभर इतका रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतला या ठिकाणी। त्यानंतर तीच वाटी भरून साधारणतः 2 वाटी इतकं दूध आपण यामध्ये घेतलेलं आहे। आपण या ठिकाणी रव्याचा हलवा बनवणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता हा रवा भिजत ठेवायचा आहे दुधामध्ये। साधारणतः 1 ते 1.5 तास इतका भिजत ठेवायचा आहे रवा। इथे आपण साधारणतः 1.5 तास इतका रवा भिजत ठेवला होता। अगदी छान असं दूध शोषून घेतलंय रव्याने, इथे तुम्ही पाहू शकता। आता हे मिश्रण आपण थोडा वेळासाठी बाजूला ठेवूयात। एका पॅन मध्ये आता आपल्याला तूप घ्यायचंय। 1 वाटीभर इतकं वितळलेलं तूप आपण यामध्ये घेतलेलं आहे। ज्या वाटीचं माप आपण रव्यासाठी घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला सगळं घ्यायचंय। त्यानंतर 1 वाटीभर इतकी साखर यामध्ये आपल्याला टाकायची आहे। आता ना ही साखर पूर्ण विरघळून द्यायची आहे। गॅसचा फ्लेम एकदम बारीक करायचा आणि साखर पूर्णपणे विरघळून द्यायची। इथे तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता यामध्ये आपल्याला दूध आणि रव्याचे हे जे मिश्रण बनवले ते टाकायचं आहे आणि आता सतत आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे यामध्ये। जसं आपण मुगाचा हलवा बनवतो ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं मस्त असं तुपामध्ये परतून घ्यावं लागतं आणि सतत हलवत राहावं लागतं। अगदी बराच वेळ, साधारणतः 15 ते 20 मिनिटं आपण तुम्ही इथे पाहू शकता हलवा हलवतोय तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने तयार होते। एकदम चिकट असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते आणि जे तूप आहे ते कडेने बाहेर पडायला लागतं तेव्हा समजायचं की आपला हलवा परफेक्ट तयार झालेला आहे। हा हलवा बनवताना तो सतत हलवत राहावा लागतो। आता मस्त 15 ते 20 मिनिटं आपण हलवा छान असा परतून घेतला। आता साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं तूप पूर्णपणे सुटलेलं आहे हलव्याच्या बाजूने। खाताना हा हलवा एकदम असा कचकचीत लागतो, मस्त लागतो खायला एकदम। हा हलवा बनवताना थोडेफार कष्ट असतात कारण की सतत हा हलवा हलवत राहावा लागतो। आता शेवटी यामध्ये आपण मनुके टाकून घेणार आहोत। पुन्हा हे थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकून घेऊ शकता यामध्ये। आपण इथे फक्त बदाम टाकणार आहोत। आता तुम्ही काजू, बदाम, काळे मनुके सुद्धा यामध्ये टाकू शकता। तुम्हाला जर बेदाणे आवडत असतील तर ते सुद्धा यामध्ये टाकू शकता। गॅस बंद करायच्या 2 मिनिट आधी सगळे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे। 2 मिनिटं हलवा पुन्हा छान असा परतून घ्यायचा। हलवा मस्त असा हलवत राहिला की त्यामध्ये अजिबात गाठी बनत नाहीत, अगदी छान लागतो खाताना तो। त्यामध्ये गुठळ्या बनल्या की मात्र हा हलवा खायला अजिबात मजा येत नाही। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा रव्याचा हलवा बनवून खाण्यासाठी तयार आहे। आज गुरुवार आहे आणि नैवेद्यासाठी तुम्ही डेफिनेटली हा पदार्थ घरी बनवू शकता। खरंच खूप छान बनतो। रेसिपी सोपी नाही आहे, थोडीशी अवघड आहे आणि थोडीशी कष्टदायक सुद्धा आहे, पण खायला अगदी अप्रतिम लागतो अशा पद्धतीचा रव्याचा हलवा। इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त हलवा इथे बनून तयार आहे। हा हलवा गरम गरम खायलाच अगदी अप्रतिम लागतो। चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।